दिवसात बंटी बबली जोडीने कल्याणच्या 2 ज्वेलर्सला लाखो रुपयांचा गंडा घालत त्यांची फसवणूक केली आहे। ते त्यांच्या पतीच्या आजाराच्या बहाण्याने त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवण्यासाठी आले होते। BIS हॉलमार्क असलेल्या बनावट अंगठ्या पाहून कल्याणच्या प्रसिद्ध पंकज ज्वेलर्सचे मालक पराग किरण जैन हे घोटाळ्यात अडकले आणि त्यांनी अंगठ्या गहाण ठेवल्या आणि महिलेला पैसे दिले। ही घटना 1 ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडली। घटनेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी बंटी बबली जोडपे कल्याणमधील संघवी ज्वेलर्समध्ये गेले। तेथे पुन्हा एकदा त्यांनी आजारी असल्याचे भासवले आणि BIS हॉलमार्क असलेली एक समान अंगठी गहाण ठेवून ज्वेलर्स महेंद्र शंकलेशा यांच्याकडून पैसे उकळले। दोन्ही दुकाने थोड्याच अंतरावर आहेत म्हणून संघवी ज्वेलर्सचे मालक महेंद्र शंकलेशा अंगठी दाखवण्यासाठी पंकज ज्वेलर्सकडे गेले। दोन्ही अंगठ्या हॉलमार्कसह सारख्याच आढळल्या। पंकज ज्वेलर्सचे मालक पराग जैन यांनी सांगितले की अंगठ्या तपासल्यानंतर त्या सोन्याच्या नसून चांदीच्या असल्याचे आढळून आले। या फसवणुकीची माहिती मिळताच व्यापारी पराग जैन यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी पती पत्नी अश्विनी सागर शेवाळे वय वर्ष 32 आणि मयूर विनोद पाटोळे वय वर्ष 34 यांना अटक केली। अटक केलेले बंटी बबली दाम्पत्य ठाण्यातील लोकमान्य नगर अशोक चाळ येथील रहिवासी असल्याचे माहीत पडले। कल्याण पोलिसांनी एक मोठे तपास पथक तयार केले आहे। अटक केलेल्या बंटी आणि बबली सोबत पोलीस पुण्याला जाण्याची तयारी करत आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर बळीराम परदेशी म्हणाले, आम्ही बंटी आणि बबली जोडीला अटक केली आहे। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा सुगावा म्हणजे त्यांना BIS हॉलमार्क स्टॅम्प कोठून मिळाला, यामागे एखादी मोठी टोळी आहे का, या सर्व मुद्द्यांचा तपास केला जात आहे। त्यांनी असेही सांगितले की या अटकेमुळे दागिने व्यापाऱ्याविरुद्ध सुरू असलेल्या फसवणुकीला आळा बसेल।